बिना लाइसेंस के अवैध तरीके से चोरी की रेत ले जाने वाले एक गिरोह का पुलिस ने पर्दाफाश किया है। गिरोह के 5 सदस्यों को गिरफ्तार कर करीब 58,74,000 का माल जब्त किया है। पुलिस फरार ट्रक मालिक की तलाश कर रही है। गिरफ्तार आरोपियों का रेत चोरी का पुराना रिकॉर्ड भी पुलिस खंगाल रही है। यशोधरा नगर के वरिष्ठ थानेदार ज्ञानेश्वर भेदोड़कर के मार्गदर्शन में कार्रवाई की गई। मिली जानकारी के अनुसार पुलिस की इस गिरोह पर काफी दिनों से नजर थी। पुलिस को गुप्त सूचना मिली कि एक ट्रक में अवैध रेत लाद कर शहर में लाया जा रहा है। पुलिस ने यशोधरा लॉन के पास स्वरा ट्रेडर्स के पीछे रोड पर भिलगांव में छापेमारी की। इस दौरान आरोपी अरशद अशोक गेड़ाम उम्र 26 वर्ष, खसाला कामठी रोड, अखिल राजू शेख उम्र 24 वर्ष, मोमिनपुरा, वीरेंद्र पांडुरंग उइके उम्र 24 वर्ष, भांडेवाड़ी सारंग पद्मानंद कोवे उम्र 20 वर्ष, भांडेवाड़ी सुनील राधेश्याम कुवेरती उम्र 25 वर्ष, छपरा मध्य प्रदेश निवासी को गिरफ्तार किया। फरार वाहन मालिक अश्विन उर्फ विक्की अशोक गेड़ाम उम्र 30 वर्ष मसाला निवासी की तलाश पुलिस कर रही है। पुलिस ने आरोपियों से एक अशोक लीलैंड कंपनी का ट्रक, एक टाटा पिकअप वाहन, एक बोलेरो पिकअप वाहन, एक जेसीबी, 10 ब्रॉस रेत, एक मोबाइल सहित करीब 58,74,500 रुपये का माल जब्त किया है। सदर गुन्ह्याची अशी माहिती आहे की दिनांक 1/6/2024 रोजी तपास पथकाचे पोहवा गणेश गुप्ता हे एरियामध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक गुप्त बातमीदारांमार्फत एक खबर मिळाली की भिलगावमधील यशोधरा नगर लॉनच्या समोर अवैधरित्या रेतीची वाहतूक होऊन राहिली आहे। अशा मिळालेल्या माहितीवरून पोहवा गणेश गुप्ता यांनी पोलीस ठाणे यशोधरा नगरचे इंचार्ज श्री भेदोळकर साहेब यांना माहिती दिली। माहिती दिल्यावरून भेदोळकर साहेब तिथं पोहोचले। घटनास्थळावरती तिथे जाऊन 5 ते 6 लोक तिथं त्या घटनास्थळावरती दिसत होते। भेदोळकर साहेब आणि पोलीस स्टाफने त्यांना तिथं असलेल्या रेतीबाबत कागदपत्र विचारली, तर त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे कागदपत्र मिळून न आल्याने पोलीस स्टेशन यशोधरा नगरची टीम डीबी पथकाने तिथं कारवाई केलेली आहे। त्या कारवाईमध्ये एकूण 5 आरोपी आहे। अरशद अशोक गेडाम, नंबर 2 अखिल राजू शेख, नंबर 3 वीरेंद्र पांडुरंग उइके, नंबर 4 सारंग परमानंद कोवे आणि नंबर 5 सुनील राधेश्याम कुवेरती हे असे, आणि एक अश्विन उर्फ विक्की अशोक गेडाम हा तिथून पळून गेला आहे। आणि सदर घटनेमध्ये 5 आरोपींना जागेवरी ताब्यात घेण्यात आले व सदर गुन्ह्यातील घटनास्थळी आढळून आलेले जेवढे मुद्देमाल आहे, एक पांढऱ्या रंगाचा अशोक लीलँड किंमत अंदाजे 15 लाख रुपये, एक टाटा कंपनीची पिकअप किंमत अंदाजे 4 लाख रुपये, एक बोलेरो पिकअप किंमत अंदाजे 4 लाख रुपये, एक पिवळ्या रंगाची जेसीबी किंमत अंदाजे 35 लाख रुपये, घटनास्थळावर मिळून आलेले एकूण 10 ब्रास रेती किंमत अंदाजे 90,000 रुपये आणि एक सिल्वर रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 4,000 रुपये, अशी एकूण 58,99,000 रुपयेचा मुद्देमाल आपण घटनास्थळावरून हस्तगत केला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। कारवाईमध्ये 5 आरोपी आपल्या अटकेत आहे आणि एक जो ज्याच्या नावावरती जेसीबी आणि ट्रक मालक होता, जो अवैध धंदे करत होता, अश्विन उर्फ विक्की अशोक गेडाम हा घटनास्थळावरून पळून गेला आहे, फरारी झालेला आहे। या कारवाईमध्ये पोलीस ठाणे यशोधरा नगरचे इंचार्ज श्री ज्ञानेश्वर भेदोळकर साहेब, API मोठे साहेब, आम्ही स्वतः PSI राठोड, डीबी पार्टीतील पोहवा गणेश गुप्ता, अशोक कुलसिंगे, अक्षय कुलसिंगे, किशोर धोटे असे एकूण
टीममधील लोकांचे नाव आहे. नागपुर समय, गली से दिल्ली तक.